मृत्यूद्वार. प्रकरण 4. त्यांच्या या अनपेक्षित शब्दांनी आम्ही चौघही हादरून गेलो. क्षणमात्र तटस्थ अवाक होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिलो. तेच पुढे म्हणाले, प्रॅक्टिकल व्यवहाराची बाजू मग पाहू, पण थिओरिटिकली आपल्याला त्या दिशेनं विचार करायला काय हरकत आहे. अशा टर्मिनल केसेस, ज्या पेशंटचं प्रॉग्नोसिस अत्यंत वाईट आहे, ज्यांचे रोग असाध्य आहेत, अशा केसेस आपल्या पाहण्यात हर घडी येत असतात. त्यांच्यात असा व्हॉल्डेमॉर सारखा एखादा निघणार नाही कशावरून. या अभ्यासात व संशोधनात आपला असा काही स्वार्थ नाही, हे तर सूर्यप्रकाशा इतकं उघड आहे. असे लोक असतात की मृत्यूशय्येवरून ते किडनीचं दान करतात, नेत्रदान करतात, सर्व काही स्वेच्छेनं. चर्चेसाठी असं घटकाभर मानूया की आपल्याला अशी एक व्यक्ती मिळाली. त्या शेवटच्या क्षणी त्याच्यावर हिप्नॉटिझमचा प्रयोग करायला मी तयार आहे. महंतीच अर्थात. जिवंत किंवा मृत मेंदूबद्दल तेच अधिकारानं बोलणार. येस, मेंदू ॲक्टिव्ह ठेवायचा म्हणजे त्याला रक्ताचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा करायला हवा, महंती म्हणाले. कुत्र्यांच्या आणि मांजरांच्या मेंदूवर असे इन विट्रो प्रयोग झालेत. सर्व शारीरिक क्रिया थंडावल्यावर नंतर कितीतरी काळपर्यंत ब्रेन ॲक्टिव्हिटीच्या ट्रेसेस EEGवर झाल्या आहेत. येस, ते अशक्य खास नाही. डॉक्टर गोयल इतका वेळ नुसतेच शांतपणे सर्व काही ऐकत होते. आता घसा साफ करत ते म्हणाले, एक गोष्ट तुम्ही गृहीत धरता आहात नकळत. आलं का लक्षात? आम्ही त्यांच्याकडे वळलो. आपण काय शोधत आहोत किंवा सिद्ध करायचा प्रयत्न करत आहोत? मृत्यूनंतर कोणत्या ना कोणत्या अवस्थेत मितीत अस्तित्व, हो का नाही? पण मग तुमच्या प्रयोगात तुम्ही असं मानून चालला आहात की मृत्यूनंतर काही असलंच तर ते शारीरिक पातळीवरच असेल. मी म्हणालो, गोयल तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण त्याला 2 उत्तर आहेत. एक म्हणजे या आपल्या 5 इंद्रियांखेरीज बाह्य सृष्टीचं ज्ञान मिळवायला आपल्यापाशी दुसरं काही साधनच नाही. आणि दुसरा, त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा, आपल्या शोधात आपण अनेक मांत्रिक, चेटके, पंचाक्षरी, मीडियम्स इत्यादींची तपासणी केली. त्यांच्या सांगण्यावर आपला विश्वास असो वा नसो, त्यांच्या या अज्ञात मानवबाह्य अतिंद्रिय सृष्टीशी संबंध दृश्यांच्या, आवाजांच्या, स्पर्शाच्या माध्यमातूनच होत असतो. म्हणजे शेवटी मेंदूतले एक्सायटेड न्यूरॉन्स, हो का नाही? पाराशर म्हणतो ते खरं आहे, महंती म्हणाले. आपल्या मेंदूतल्या पेशींच्या जाळ्यात, त्यातून वाहणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहात, तिथे घडणाऱ्या विद्युत, रासायनिक, भौतिक बदलातच आपली स्मृती, आपला स्वभाव, आपल्या प्रतिक्रिया, भावना सर्व काही सामावलेलं आहे. मेंदू आणि आत्मा यांच्यात द्वैत असं नाहीच. आत्मा म्हणजेच होलोग्राफिकली कार्य करणारा मेंदू, राईट? ते एकच दार आपल्यासाठी उपलब्ध आहे. हे उघड होतं की मेघांच्या सूचनेनं आधी बसलेला धक्का एव्हाना ओसरला होता. प्रयोग करायचा का नाही याबद्दल काहीच शंका राहिली नव्हती. एक पायरी खाली येऊन आम्ही तो कसा करायचा यावर चर्चा सुरू केली होती आणि पुढच्या गोष्टी आपोआपच ठरत गेल्या. ज्याच्यावर प्रयोग करायचा तो पुरुषच हवा, कारण आपला समाज. तो विनापाश हवा, कायद्याची कुठलीही भानगड उपस्थित व्हायला नको होती. त्यानं स्वेच्छेनं परिणामांचा सर्व विचार करून मगच त्या प्रयोगाला तयार व्हायला हवं. आणि तो सुशिक्षित हवा. खरोखरच काही घडलं, जाणवलं तर, आणि ते सांगता आलं तर, ते आमच्यापर्यंत योग्य शब्दात पोहोचवण्याची क्षमता हवी. आणि प्रयोगाची जागा, ती तर उघडच होती. महंतींच्या बंगल्यातलं तळघर. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रयोगाची जबाबदारी त्यांच्यावर होती. शिवाय त्यांनी तळघरात वापरात नसलेल्या किंवा जास्तीच्या अनेक वस्तू ठेवल्या होत्या. ऑपरेशन टेबल होतं, EEG मशीन होतं, सर्च लाईट होते, सर्व काही होतं. हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ही कथा संपूर्ण ऐकण्यासाठी कथेची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला विसरू नका. प्रकरण 5. बृहद्रेखन एक्स्ट्रापोलेशन हा मानवी व्यवहाराचा पाया आहे. मागच्या अनुभवांवरून आपण पुढच्या अनुभवांचा अंदाज बांधत असतो. त्या अंदाजांवर आपली वर्तणूक आधारित असते. कार्यकारण भावाचे काही मूलभूत नियम आपण गृहीत धरून चालत असतो. अर्थात रोजच्या व्यवहारात ते अवश्यच आहे, नाहीतर काहीच साध्य व्हायचं नाही. पण आम्ही 5 जणांनी ते करायला नको होतं. एका नव्या प्रदेशात पदार्पण करणारे आम्ही, एका नव्या मितीत प्रवेश करणारे आम्ही, तिथे जुनेच नियम लागू पडतील असं गृहीत धरण्याचा आम्हाला काय अधिकार होता?
ज्या गोष्टींचा अनुभव नव्हता त्या गोष्टी आम्ही आमच्या तुटपुंज्या अनुभवांच्या आधारावर हाताळू शकू असा विश्वास आम्ही स्वतःशी कशाच्या आधारावर बाळगला. प्रकरण 6. मला नाही वाटत आमच्या कृत्यात काही बेकायदेशीर होतं असं. रोग्याचं आयुष्यमान हाती उपलब्ध असलेल्या साधनांनी आम्ही जास्तीत जास्त लांबवण्याची खटपट करणारच होतो, पण आयुष्याला एक अपरिहार्य शेवट हा आहेच. फक्त काही लोकांच्या बाबतीत तो अकाली येतो एवढंच. म्हणजे आम्ही पॅसिव्ह एथुनॅशिया, निष्क्रिय इच्छामरण सुद्धा आचरणात आणत नव्हतो. सतत मृत्यूशी मुकाबला करून तसे डॉक्टरांचे कॉन्शन्स आधीच निर्डावलेले असतात, तरीही आमच्या मनांवर काही ओझं नव्हतं. जेव्हा आम्ही योग्य व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा ते काम किती कठीण आहे याची आम्हाला कल्पना आली. श्रुतस्मृत कल्पना, अंधश्रद्धा यांचा अगदी सुशिक्षितांच्या मनावरही केवढा पगडा आहे याची कल्पना आली. आधी कोणाला मृत्यूची चर्चाच आवडायची नाही. डोळ्यांसमोर आपलं भवितव्य स्पष्ट दिसत असूनही तिकडे डोळेझाक करण्याची काहींची प्रवृत्ती होती. किंवा काहींनी धीटपणानं स्वतःच्या मरणाची कल्पना स्वीकारली तरी त्यांचा आमच्या प्रयोगाला विरोध होता. त्यांना तो आत्मा भ्रष्ट करण्याचा प्रकार वाटत होता, ज्याचं वर्णन, जो शस्त्रानं छेदला जात नाही, अग्नीनं भस्मसात होत नाही, जो कधी मलिन होत नाही, अविनाशी आहे असं केलं जातं, तो आत्मा आमच्या काही क्षुल्लक कृत्यांनी कसा काय भ्रष्ट होणार होता. वृत्तपत्रातला पत्रव्यवहार पाहण्याची डॉक्टर सायन्नांना सवय होती. त्यांच्या वाचनात एका सकाळी ते पत्र आलं. त्यावेळेला ऐच्छिक मरणाचा वाद पुन्हा एकदा कोणीतरी उकरून काढला होता. जीवन मरणाचे, व्यक्तीचे मूलभूत व्यक्तिस्वातंत्र्य, कायद्याची अडचण, स्वार्थी मतलबी क्रूर लोक आणि पैशानं विकत घेतले गेलेले डॉक्टर्स यांच्या संगनमतानं त्या सवलतींचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता इत्यादी सर्व जुने मुद्दे पुन्हा एकदा चावून चोथा होईपर्यंत चर्चिले गेले होते. आम्हाला त्याच्याशी कर्तव्य नव्हतं, पण त्या पत्रव्यवहारातलं एक पत्र बोलकं होतं. पोटाचा कॅन्सर झालेल्या एका व्यक्तीचं ते पत्र होतं. तो लिहित होता, मला आता जगण्याची आशा नाही, हा रोग बरा होणार नाही, केवळ मृत्यूचीच वाट पाहत बसायचं आणि वेदना त्या काही मर्यादेपर्यंतच औषधानं सुसह्य होतात, त्या सहन करत राहायचं, त्या वाढतच जाणार. या शारीरिक छळापेक्षा मनावर दिवसा गणिक येत जाणारा ताण, तो कसा सहन होणार. माझं नशीब की मी एकटा सडाफटिंग आहे. माझ्या मागे माझ्यासाठी 2 अश्रू ढाळणारही कोणी नाही. त्यांनाही जर माझे हे हाल पाहत राहावं लागलं असतं तर तो त्यांच्यावर एक क्रूर अन्याय झाला असता आणि ते तर मला कधीच सहन झालं नसतं. अशा परिस्थितीतल्या माझ्यासारख्या एखाद्यानं जर मृत्यू मागितला तर त्यात काय गैर आहे. मरण हे माझ्यासाठी वरदानच ठरणार नाही का? ती माझ्यावर दयाच होणार नाही का? त्या गृहस्थांचं खरं नाव पत्ता मी सांगणार नाही. त्यांना यापुढे मी काका याच उपनावानं संबोधणार आहे. मी आणि महंती काकांच्या भेटीला गेलो. आधी त्यांना पत्र पाठवलं नव्हतं, म्हणजे तो विचार पुढे आला होता, पण शक्यतो काहीही लेखी ठेवू नये असाच आम्ही विचार केला. आधी फोनही केला नाही, तोही याच कारणासाठी. काकांचं घर म्हणजे एक प्रशस्त जुन्या बांधणीचा बंगला निघाला. पूर्वी भोवती सुंदर बाग असावी, आता सर्व परिसर उजाड झाला होता. आम्ही घंटा वाजवताच स्वतः काकांनीच दरवाजा उघडला. एकेकाळी उणीपुरी उंच असलेली त्यांची देहयष्टी आता आक्रसून शेलाटीसारखी झाली होती. त्वचा फिकुटली होती, सुरकुतली होती. डोळ्यांखाली काळी वर्तुळं उमटली होती. डोळे खोल गेले होते. काकांनी हातानं आम्हाला त्यांच्या मागोमाग यायची खूण केली. आम्ही तिघं आतल्या एका प्रशस्त दिवाणखान्यात बसलो. सामान उंची मौल्यवान होतं, पण सर्वत्र धुळीचा थर होता. बसल्या बसल्या महंतींनी काकांच्या पत्राचं वर्तमानपत्रातलं कात्रण काढलं आणि त्यांच्या समोर ठेवलं. ते पत्र काकांनी हातात घेतलं. पहिल्या 1-2 ओळी वाचताच त्यांचे डोळे एकदम विस्फारले. त्यांनी पत्र खाली ठेवलं. मी डॉक्टर महंती, हे डॉक्टर पाराशर. महंतींनी आमची दोघांची कार्ड काकांसमोर ठेवली. आपल्या या पत्रासंबंधात आपली भेट घ्यायला आम्ही आलो आहोत. आमचं अवचित आगमन हा काकांना धक्का होता? शक्य आहे. मग काय त्यांच्या पत्रातल्या भावना दांभिक होत्या? नाही. क्षणाक्षणाला माणसाच्या मनाची बैठक बदलत असते. काकांची अवस्था पाहून महंतीच पुढे म्हणाले, मी आधी आमच्या येण्यामागची भूमिका तुम्हाला स्पष्ट करून सांगतो.
आम्ही दोघं आणि आमचे आणखी 3 सहाध्यायी अशा 5 जणांनी मिळून एक जरा चाकोरी बाहेरचा धाडसी कदाचित वादग्रस्त असा प्रयोग करायचा ठरवलंय. महंतींनी त्यांना थोडक्यात आमच्यातली चर्चा आणि आमचे निष्कर्ष हे सांगितले. तुमच्या पत्रात मांडलेले तुमचे विचार प्रांजळ आहेत असं आम्ही मानून चालतो, महंती पुढे म्हणाले. क्षणिक वैराग्याचा तो प्रकार नाही किंवा नसावा असं आम्ही समजतो. नाही नाही, पण हे जरा अनपेक्षितच आहे, काका चाचरत म्हणाले. केवळ भेट अनपेक्षित आहे एवढंच, मी म्हणालो. बाकी आमची इतर कोणतीही घाई नाही. आधी पत्रव्यवहार करून किंवा फोनवर बोलून तुम्हाला मनस्ताप देण्याची आमची इच्छा नव्हती. ही गोष्ट अत्यंत खाजगी आहे, तितकीच नाजूकही आहे. कोणत्याही क्षणी आपला विचार बदलण्याचा तुम्हाला संपूर्ण अधिकार आहे. सत्य कटू आहे, पण त्याला सामोरं जाण्याचं धैर्य तुम्हाला दाखवावं लागणार आहे. आम्ही स्वतः कोणतीही सक्ती करणार नाही, पण आमचे पत्ते आणि फोन नंबर ठेवून जातो. तुम्ही केव्हाही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यानंतर लागलीच आम्ही काकांचा निरोप घेतला. त्याच रात्री आम्ही सर्वजण जमलो. काकांचा होकार आला तर त्यांना महंतींच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचा आमचा विचार होता. वेदनाशामक औषधांनी काकांना जेवढा देता येईल तेवढा रिलीफ द्यायचा, त्यांचा निर्णय शेवटी त्यांनी घ्यायचा होता. खालच्या तळघरात आम्ही सर्व तयारी करून ठेवणारच होतो. मृत्यूद्वार प्रकरण 7. काकांचा फोन येईल अशी खरं तर आमच्यापैकी कोणाचीच अपेक्षा नव्हती. तात्विक चर्चा आणि आचरण यांच्यात फार मोठी दरी असते, ती फारच थोडे पार करू शकतात. काका हे अशा अपवादात्मक लोकांपैकी एक होते का? पण अर्थात खरी अग्निपरीक्षा तर पुढेच भविष्यात होती. काका महंतींच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. एव्हानाच त्यांचा आवाज घोगरा झाला होता. काही दिवसांनी त्यांना बोलणंही अशक्य होणार होतं. आल्यानंतर महंतींनी काकांना 2 दिवस विश्रांती घेऊ दिली आणि मग एका रविवारी संध्याकाळी आम्हा सर्वांचा त्यांच्याशी परिचय करून दिला. आमच्याकडे पाहताना काकांना काय वाटलं असेल? त्यांच्या आयुष्याचा अंत करणारे आम्ही 5 त्यांना यमदूतासारखे दिसलो का? का त्यांच्या यातनातून त्यांना कायमची मुक्ती देणारे देवदूत वाटलो? ती पहिली भेट आम्हाला सर्वांनाच जराशी अवघड गेली. पण माणसाला कशाचीही सवय होऊ शकते. त्यानंतर आठवड्यातून कधी 3दा कधी 4दा आमच्या भेटी होऊ लागल्या. औपचारिकपणा कमी झाला, संभाषणात सहजपणा नैसर्गिकपणा आला. एका संध्याकाळी काका म्हणाले, मी आता पुढची सगळी व्यवस्था करायला लागलोय. तुम्ही 5 जण मिळून एखादा ट्रस्ट केलात तर त्याला काही आर्थिक सहाय्य देण्याचा माझा विचार आहे. काका, त्यांना मध्येच अडवत महंती म्हणाले, बरं झालं आम्हाला आधी सांगितलं ते. आपल्यात एक पैशाचाही आर्थिक व्यवहार होता कामा नये. एक म्हणजे सुदैवानं आमच्यापैकी सर्वजण सुस्थितीत आहे, पण त्याहून महत्त्वाचं, समजा आपण आपला प्रयोग केलाच, काही कारणानं त्याला प्रसिद्धी मिळाली. काका, तुम्हाला कल्पना आहे लोकांच्या प्रतिक्रिया किती तीव्र होतील त्याची? आधीच ही कल्पना अत्यंत वादग्रस्त आहे. त्यात जर का काही आर्थिक व्यवहाराची भर पडली तर आगीत तेल ओतल्यासारखं होईल. काकांनी समजून होकारार्थी मान हलवली. सुमारे 20 दिवसांनंतर काकांची प्रकृती ढासळायला सुरुवात झाली. प्रथमच काकांनी आपणहून आम्हा सर्वांना एकत्र बोलावलं. आता बोलतानाही त्यांना त्रास होत होता. खालच्या आवाजात बोलावं लागत होतं. त्यांचा आवाज खिन्न होता, कडवट होता. मला वाटलं होतं तितकं माझं मन खंबीर नाही. मृत्यू समोर दिसत असूनही डोळे मिटून घेतो. पण अर्थात आपल्याला हे एकच एक आयुष्य माहिती आहे. अर्थात तुमचा प्रयोग यशस्वी झाला तर. आम्ही कोणीच काही बोललो नाही. वेळच माझा शत्रू होतोय. निर्णय घेणं दिवसागणिक जास्त कठीण होत जाणार आहे. तुमची सगळी तयारी झाली आहे? हो, महंती गंभीर आवाजात म्हणाले. केव्हा प्रयोग करता येईल? केव्हाही म्हणालात तर आज रात्री. आज रात्री? काकांनी क्षणभर डोळे मिटून घेतले. मग एक मोठा सुस्कारा सोडून ते म्हणाले, ठीक आहे, मी तयार आहे. आम्ही सर्वजण एकदम ताठ बसलो.
कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत आमचा विश्वास बसला नसेल की काका खरोखरच तयार होतील आणि त्यांनी नकार दिला असता तर आमच्यापैकी कोणीही त्यांना शब्दानंही दोष दिला नसता. त्या संध्याकाळी मी एकट्यानंच काकांची गाठ घेतली. आधी मी त्यांना पत्र वाचायला दिलं. ते पत्र मी इतक्या दीर्घ विचारानंतर तयार केलं होतं की त्यातली ओळण मला तोंडपाठ आहे. पत्र असं होतं. दिनांक, हे पत्र वाचणारा आणि इतर सर्वांच्या माहितीसाठी मी, खाली सही करणारा. हे पत्र माझ्या स्वतःच्या राजीखुशीनं मर्जीनं एकट्याच्या संपूर्ण जबाबदारीवर लिहून देत आहे. मला पोटाच्या कॅन्सरचा रोग झालेला आहे. शस्त्रक्रिया वगळता मी अँटीबायोटिक्स, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी हे सर्व उपचार करून घेतले आहेत. सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रियेविरुद्ध सल्ला दिलाय. माझा हा रोग बरा तर होणार नाहीच, दिवसा गणिक बळावत जाणार आहे. एवनच पचनक्रिया क्षीण झाली आहे. पुढे पुढे तर अगदी पातळ पदार्थही पचेनासे होतील. शरीराला सुया टोचून अन्नद्रव्य, रक्त इत्यादींचा पुरवठा करावा लागेल. सतत वेदनाशामक किंवा इंजेक्शनं घेत राहावं लागेल. सर्व हालचाल थांबेल. शरीरातली मांस चरबी आतल्या आत जाळली जाईल. माझा केवळ अस्थिपंजर देह राहणार आहे. गेली अनेक वर्ष मी वर्तमानपत्रातल्या पत्रव्यवहारातून, खाजगी आणि सार्वजनिक चर्चांमधून ऐच्छिक मरणाची उपयुक्तता आणि आवश्यकता यांचा प्रसार करत आलोय. एखाद्याच्या इच्छेविरुद्ध त्याला सतत यातना सहन करायला लावणं हा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. कायदा जरी सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करून बनवलेला असेल तरी त्याला सन्मान्य अपवाद असतात याचा स्वीकार केलाच पाहिजे. मी माझा निर्णय घेतलेला आहे. पलंगाला खिळून राहून, वेदनांनी विवळ होऊन, सुयांच्या टोचाटोचीत शरीराचे हाल करून घेत पुढची जी काय 1-2 वर्ष राहिली असतील ती काढण्यास मी तयार नाही. मी मृत्यूचा स्वीकार करत आहे. माझ्या या कृतीनं मी कोणावरही अन्याय करत नाही, कोणाचंही नुकसान करत नाही. डॉक्टर महंती, डॉक्टर सायन्ना, डॉक्टर गोयल, डॉक्टर पाराशर आणि डॉक्टर मेघ या 5 तज्ज्ञ डॉक्टरांच्या हवाली मी माझा देह करत आहे. त्यांना एक धाडसी प्रयोग करायचा आहे. त्याच्या योग्य अयोग्यतेबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. त्या प्रयोगाची सुरुवात माझ्या मृत्यूनं होणार आहे. मला तेवढं पुरेसं आहे. या प्रयोगाला राजी होण्यासाठी वर निर्देश केलेल्यांपैकी कोणीही एकानं व सर्वांनी सामुदायिकपणे मला कोणतंही आर्थिक प्रलोभन दाखवलेलं नाही. मला कोणत्याही वचनांनी फसवलेलं नाही. माझ्यावर कोणतीही सक्ती केलेली नाही. त्यांच्या प्रयोगाची संपूर्ण कल्पना मला दिलेली आहे. मी स्वेच्छेनं माझी संमती देत आहे. या 5ही डॉक्टरांचा मी ऋणी आहे. काकांच्या हातात ते पत्र दिलं. त्यांनी 1दा 2दा 3दा वाचलं. माझ्याकडे जराशा खिन्न नजरेनं पाहत ते म्हणाले, मला दुसरा काही पर्यायच नाही का डॉक्टर? काका, अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा तुम्ही आपलं मत बदलू शकता. आम्ही हा कागद फाडून टाकू आणि तुम्हाला परत इथे आणू. म्हणजे ते इथे होणार नाही? अर्थात नाही. इथे कसं शक्य आहे? तुम्हाला डिस्चार्ज दिला जाईल. तुमच्यासाठी ॲम्ब्युलन्स येईल. सर्वांसमक्ष तुम्ही हॉस्पिटल सोडाल. फक्त घरी जाणार नाही. मग कुठे? डॉक्टर महंतींच्या बंगल्याच्या तळघरात. हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ही कथा संपूर्ण ऐकण्यासाठी कथेची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला विसरू नका.